महापालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे। कोणी दहशत करायला आलं तर त्यांना सांगा की आता आमच्यासोबत विश्वजित आणि विशाल पाटील हे दोन धुरंधर आहेत, त्यामुळे जर कोणी दहशत करायला आलंच तर आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी भाजपाच्या नेत्यांना अप्रत्यक्ष दिलाय। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित जाहीर सभेत कदम बोलत होते। यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडून गेलेत। सांगलीतील जनता ही स्वाभिमानी आहे। ज्यांनी आपल्या जीवावर निवडून येत गद्दारी केली त्यांना ही जनता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। जे नगरसेवक झाले ते काँग्रेसमुळे झाले। आज दुसऱ्या पक्षात जाऊन माजी नगरसेवक म्हणून उमेदवारी घेता ते नगरसेवक पद सुद्धा तुम्हाला काँग्रेसमुळे मिळाले, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येऊन घोषणांचा पाऊस पाडला। आमचा एकच प्रश्न आहे त्यांना, तुमची सत्ता केंद्रात आणि राज्यात 2014 पासून आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुमची सत्ता आहे। 2 टर्म तुमचे खासदार होते, त्यानंतर 3 टर्म तुमचे आमदार आहेत। असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण का झाली नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। सांगलीत सर्वधर्मीय गुण्या गोविंदाने राहतात। वसंतदादा पाटील, पतंगराव कदम यांच्या विचाराला मानणारे लोक इथे आहेत, त्यामुळे विकासापासून सांगलीला डावलण्याचं पाप सत्ताधारी करत आहेत। आजही काँग्रेसची विचारधारा सांगलीत तळागाळापर्यंत पोहोचलेली असल्याचं त्यांनी सांगितलं। कोण कुठं दहशत करता ह्याच्या या ठिकाणी काळजी करू नका तुम्ही अजिबात। आता काय तुम्ही सगळे टायगर मंडळी आहात आणि कुणाकडून दहशत करायला चुकून आलंच तर त्यांना सांगा, आता 2 धुरंधर विश्वजित कदम आणि विशाल पाटील सुद्धा इथं आहेत, म्हणून या ठिकाणी आता आजची दहशत या वॉर्डामध्ये चालणार नाही। आणि कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपून घेणार नाही, जसं तसं या ठिकाणी उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। आणि म्हणून या